स्वागतम सुस्वागतम. आजचा विषय रसविचार, स्थायी भाव व कवितेचा आस्वाद. आज हा पाठ डॉक्टर वर्षा बाकरे पाटील आणि श्री योगेश मल्लेकर सर दोघं मिळून घेत आहेत. दोघेही खरं तर कलाकारच. एक नृत्यात आचार्य पदवीने विभूषित तर दुसरे नृत्य नाट्य चित्रकला या तरबेज. नमस्कार. आज आपला जो विषय आहे रसविचार आणि काव्य सौंदर्य. सर्वांना माहितीच आहे की मनुष्याला शक्ती प्राप्त करण्यासाठी, बळ प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये 6 रसांची अत्यंत आवश्यकता असते आणि ते आहेत मधुर, लवण, आम्ल, कटू, कषाय, तिक्त. अर्थातच गोड, खारट, तिखट, तुरट, कडू, आंबट. पण जेव्हा सौंदर्य दिसतं त्या सौंदर्याकडे तो मनुष्य आपसुकच वळतो, त्याची पावलं आपसुकच तिकडे वळतात. मग जेव्हा तो त्या सौंदर्याकडे वळतो तेव्हा मात्र त्याला नुसतं बळ असून नाही, तर त्याला भावनांचा देखील अभ्यास असावा लागतो आणि तो अभ्यास करण्यासाठीच रसविचार, रसांचा अत्यंत आवश्यक आहे. पण आपण जेव्हा विचार करतो की हे नवरस आहे, हे नवरस आहे, याचे स्थायी भाव आहे. पण जेव्हा स्थायी भाव म्हणतो हे स्थायी भाव असेच आलेले नसतात. आपण जेव्हा पाहतो की एखादा कवी एकाच जागी बसून आपल्या स्वर्गात देखील फिरून आणतो, एकाच जागी बसून तो कधी कधी त्याचं मन विषण्ण असलं तर पाताळात देखील नेण्याचा प्रयत्न करेल. आणि असं करता करता तो आपल्याला सर्व जिथे जिथे काही आहे, ज्याला आपण म्हणू जिथे आनंद आहे, दुःख आहे, अशा सर्व ठिकाणी तो नेण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. की जेव्हा आपण याच्या मुळाकडे जाऊ तेव्हाच आपल्याला स्थायी भाव म्हणजे काय हे समजू शकेल. नंतर आहे वाचिक अभिनय. आपण म्हणतो की बोलणं, पण बोलणं म्हणजेच काय, तर शुद्ध स्वर असले पाहिजे, स्पष्ट उच्चार असले पाहिजे आणि बोलण्यामध्ये चढ उतार असले पाहिजे. तसंच आपण ज्याला म्हणतो गोडवा, कधी कधी राग, या भावना देखील त्याच्यात व्यक्त करता आल्या पाहिजे. पुढचं आहे आहार्य, ज्याच्यामध्ये आपण चंद्र, तारे यांची आभूषणं म्हटलेली आहे. पण इथे शिक्षकांसाठी अपेक्षित काय आहे? शिक्षकांसाठी अपेक्षित आहे नीटनेटकेपणा, स्वच्छ, नंतर शुद्ध आणि चांगलं नीटनेटकं फलकलेखन आणि अध्यापन करताना त्यांनी उपयोगात आणलेलं टीचिंग एड्स. हे झालं त्याचं आहार्य. पण इथे आता स्वयं सात्विक रूपामध्येच शिवाला निरूपित केला गेलेला आहे आणि ते कोणते आहे? रती, उत्साह, जुगुप्सा, क्रोध, हास, भय, स्मय, शोक, शम. आता हे पाहत असताना आपण इकडे जाऊ. जसं मी म्हणते, मी इथे आल्यानंतर मी विचार केला, मी तर नेहमी कृतीयुक्त वर्कशॉप घेते, कृतीयुक्त कार्य करते. आज तर इथे वनमॅन शो आहे, समोर मल्लेकर सर बसलेले आहेत. पण कसं आहे की सरांच्या कामात मी सरांकडे पाहिजे, पण हे सगळे विचार माझ्या कुठे सुरू आहे? मनात सुरू आहे. जेव्हा माझ्या मनात हे विचार सुरू आहे तेव्हा त्याला आपण म्हणतो भाव. जेव्हा मी बापरे इथे तर कोणीच नाही, कसं होणार, मल्लेकर सर इथे बसले पण सरांच्या कामात आहे, मी माझं काम करत ते नीट झालं पाहिजे, माझा चिडा बोलू लागला, ते झाले भाव. पण जेव्हा मी म्हणेल अरे बापरे इथे मी एकटी, मल्लेकर सर त्या तिथे बसले, मग ते कसं मला रिस्पॉन्स देतील? मी त्यांच्याकडे पाहते, सर बरोबर मी बोलते ना, म्हणजे माझं शरीर बोलू लागलं. याला आपण हेला म्हणतो, याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. अर्थातच संपूर्ण शरीरातच आपण अभिनय दाखवत असतो. म्हणून म्हटलं गेलंय यतो हस्तो ततो दृष्टी, यतो दृष्टी ततो मनः, यतो मनः ततो भावः, यतो भावः. जिथे हात जाईल तिथे माझी दृष्टी जाईल, जिथे माझी दृष्टी जाईल तिथे माझं मन जाईल, जिथे माझं मन असेल तिथे अर्थातच चेहऱ्यावरती भाव राहतील आणि तिथे भाव राहतील आपसुकच सगळेजण म्हणतील वा क्या बात है, कारण नवरसांचा तिथे आविष्कार झालेला आहे. मग आता आपण टप्प्याटप्प्याने स्थायी भाव आणि
रस यांचा विचार करूया. आपण स्थायीभाव म्हटलेले आहेत की ते हृदयात स्थित असतात. ते आपण सांगितलेले आहे. रती, उत्साह, जुगुप्सा, क्रोध, हास, स्मय, भय, शोक, शम. मग आता स्थायीभाव म्हटल्यानंतर हे प्रत्येकाच्या हृदयात असतात आणि प्रत्येकाच्या हृदयात असल्यानंतर बाहेरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा त्याच्यावरती चांगला वाईट परिणाम होतो आणि आपोआपच त्या भावनांची उत्कटता रसामध्ये परिवर्तित होत असते. पहिला रस आहे शृंगार रस. स्थायी भाव आहे रती. आता शृंगार म्हटल्यानंतर एक तर स्त्रीने केलेला शृंगार आणि रती म्हटल्यानंतर प्रेम. प्रेम म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात एकच कल्पना जी तुमच्या आणि माझ्या आहे, परंतु तसं नव्हे. आपण या रसामध्ये वात्सल्यापासून सुरुवात करणार आहोत. पहिला आहे वात्सल्य. आता वात्सल्य म्हटल्यानंतर बाळ जन्माला येतं. बाळ जन्माला येतं, ती आई त्या बाळाला खेळवते, चालवते, त्याला बोबडं बोबडं बोलायला शिकवते आणि तुला नेहमी वाटतं की आपल्या बाळाला दुसऱ्यांची दृष्टी लागू नये, आपलं बाळ सुंदर आहे. अर्थातच हा झाला वात्सल्य रस. याचा स्थायी भाव आहे रती. आणि याच्यामध्ये ज्या भावना किंवा आपल्या चेहऱ्याने जे भाव दाखवला जातोय त्याला अनुभव म्हटला जातात. फक्त एक लक्षात ठेवण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक रसामध्ये अश्रू आणि रोमांच आहे, परंतु ते त्या रसाच्या प्रमाणे प्रगट होतात. शृंगार रस याचा स्थायी भाव आहे रस. स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्णनातून हा भाव निर्माण होतो, हा रस निर्माण होतो. उदाहरण द्यायचं झालं तर डोळे हे जुलमीकडे रोखूनी मज पाहू नका. आता हे प्रेमी आणि प्रेमिका या दोघांमधला संवाद आहे. पण आपण शाळेमध्ये बघतो आहे की बऱ्याचशा ज्या शिक्षिका असतात त्या जेव्हा सकाळी शाळेत येतात त्यावेळेस मुलींना फार आकर्षण वाटतो की आज टीचर खूप छान दिसतात आहे, मग मॅम तुम्ही खूप छान दिसता. मग बऱ्याचशा विद्यार्थिनी असतात त्या तुमच्याकरता फुल आणतात. तसंच ज्या दिवशी मुला मुलींचा वाढदिवस असतो त्या दिवशी त्या मुलं मुली ज्या आहेत त्या सिव्हिल ड्रेसमध्ये येतात. या ठिकाणी जर समजा आपण त्यांना थोडं कौतुक केलं की तुझा ड्रेस किती छान दिसतो आहे, तू किती छान दिसते आहे, या भावनेतून हा रस निर्माण होतो. या छोट्या छोट्या उदाहरणातून आपण विद्यार्थ्यांना या रसाविषयी माहिती आपल्याला देता येते. मॅम पुढचा रस हास्य. पुढचा आहे हास्य रस. हास्य रस याचा स्थायी भाव आहे हास. दुसऱ्यांना रडवणं सोपं पण हसवणं अत्यंत कठीण आहे. आपण एखाद्या संकशीत जातो, विदूषक तिथे उलट्या उड्या मारतो, आपल्याला खूप हसवतो, पण माहितीये तो मनातून अत्यंत दुःखी असतो कारण त्याच्या व्यंगावरनं आपण हसत असतो. असा हा हास्य रस. असं म्हटलं जातं की निरोगी राहण्यासाठी जीवनात अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासाठी आजकाल लाफिंग क्लब सुद्धा असतात की तिथे जायचं, हात वर करून मोठ्या मोठ्याने हसायचं. पण 6 प्रकारचे मुख्य हास्य आहे ते मी तुम्हाला दाखवते, करण्याचा प्रयत्न कराल. पहिला आहे स्मित. आपण जसं म्हणतो स्मित म्हणजेच काय, दात न दाखवता केलेलं हास्य स्मित, याला आपण म्हणतो आपण यांना पाहिलं का. दुसरं आहे हसित. याच्यामध्ये फक्त दात दाखवतात. आपण विमानात जातो, हो हॅलो नमस्ते, हो वेलकम मॅम असं जेव्हा म्हटलं जातं आणि भारतीय पद्धतीमध्ये मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम, ती आपला ट्रे घेऊन येते आणि चहा आणि पोहे देते. हे झालं हसित. तिसरं आहे विकसित. याच्यामध्ये आपापसात बोलायचं आणि गोड गोड मधुर हास्य करायचं.
होतं ना. ऐकत नाही जातो. हे झालं विहसित. स्मित, हसित, विहसित, उपहसित. आता एखादी व्यक्ती आपल्याला नकोशी आहे, पण तिचं इथे आगमन झालंय, मग आपण एकमेकांना काय करतो, असं करतो, असं दाखवतो आणि हे झालं उपहसित. मग आहे अपहसित, ज्याच्यामध्ये नुसतं आवाज न करता ही हालचाल, अत्यंत वाईट हास्य. जर कोणी करत असेल तर सांगा की हास्य बरोबर नाही. आणि मग आहे अतिहसित. हात वर करा आणि मोठ्याने म्हणा हा, 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 हा. अर्थातच आपलं शरीर मोकळं होतं, मन मोकळं होतं आणि आपल्याला जीवनात किती टेन्शन आलं तरी फार फार मोकळं आणि आनंदी वाटायला लागतं. असा हा हास्यरस, याचा स्थायी भाव आहे हास. मल्लेकर सर. हास याचं स्थायी भाव आहे हास. विसंगती, असंबंध भाषण, विडंबन, माणसाच्या या वर्णनातनं हा रस निर्माण होतो. मित्रांनो, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे सुदाम्याचे पोहे या पुस्तकातील बंडू नाना आणि बंडू तात्या ही पात्रे म्हणजे हास्य रसाचा सुंदर आविष्कार. आपण वर्ग 8वी मध्ये एक धडा अभ्यासला असेल चार्ली चॅप्लिनचा. चार्ली चॅप्लिन हा, जरी आपण असं म्हटलं की आई आजारी असताना किंवा आईला त्या ठिकाणी परफॉर्मन्स देता येत नसताना, चार्ली चॅप्लिन याने मंचावर येऊन जे प्रेक्षकांना हसवलं किंवा प्रेक्षकांना जे खेळवून ठेवलं, या चार्ली चॅप्लिनच्या याच्यातनं हास्यरस निर्माण होतो. पुढचा रस मॅम, करुण रस. करुण रसाचा भाव आहे शोक. आपले जे असतात, जे आपल्याला नेहमीच आपले वाटतात, ते काही कारणांनी आपल्यावर राबवतात, दूर निघून जातात आणि काही तर असे आहेत की जे परत देखील येतात. या करुण रसाचा भाव आहे शोक. जेव्हा खूप दुःख होतं आणि दुःख झाल्यानंतर असं वाटतं की जीवनात आपण एकही पडलो आहोत, आपल्याला कोणी नाही, आणि मग तिथे या करुण रसाचा उद्गम होतो आणि इथे पुन्हा डोळ्यात अश्रू, रोमांच या सगळ्या गोष्टी असतात. पण प्रत्येक वेळा प्रत्येक रसामध्ये यांचा अर्थ वेगळा असतो. असा हा करुण रस, स्थायी भाव आहे शोक. करुण रस, स्थायी भाव आहे शोक. दुःख, वियोग, संकट याच्या वर्णनातनं स्थायी भाव शोक असलेला करुण रस निर्माण होतो. हा काही शेजारी बसून तो रडतो आणि त्याच्या रडण्यातनं शोक प्रकट होतो. असे अनेक उदाहरण आपल्या अवतीभोवती घडत असतात की जे आपण त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या रसाची उत्पत्ती कशी होते, तो रस कसा दाखवला जातो, कुठल्या रस प्रकट होतो, हे सांगता येईल. मॅम पुढे रौद्र रस. खूप राग येणे, खूप चिडचिड होणे, त्याच्यामध्ये बीपी वाढतं, कधी कधी बीपी डाऊन देखील होतं आणि हातापायाच्या मुठी, या आपल्या हाताच्या ज्या मुठी ते आवळल्या जातात आणि समोरच्याला आपण खाऊ की घेऊन या नजरेने पाहायला लागतो. जेव्हा जेव्हा या जगात, या विश्वात वाईट गोष्टी आल्या, तेव्हा तेव्हा सर्व देवींनी आपलं रूप धारण केलं. ते आहे रौद्र रूपाचे. असा हा रौद्र रस हात
पाय आवळून घेतल्या जातात, घाम सुद्धा धडधड आणि वाचा ततपप होऊन चिडचिड व्हायला लागते. रौद्ररस. स्थायू आहे क्रोध. क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन. अनेक घटना अशा घडतात आपल्या वर्गामध्ये म्हणा किंवा आपल्या घरी म्हणा, की जेव्हा आपल्याला कोणाच्या तरी रागाचा सामना करावा लागतो. वर्गामध्ये शिक्षकांचं किंवा भांडणं होतात, त्यावेळेस आपण अशा प्रकारे एकमेकांचा जो राग असतो तो आपल्याला अनुभवास मिळतो. किंवा घरामध्ये जेव्हा जेव्हा आपण एखादं काम करत नाही किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण चुकतो त्या वेळेस आपल्या आई वडिलांचा जो राग असतो तो राग आपल्याला सहन करावा लागतो. अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला हा रस जो आहे तो विद्यार्थ्यांना समजावून सांगता येतं. मॅडम, पुढचं रस वीररस. पुढचा रस आहे वीररस. आपण पाहतोच झाशीची राणी लक्ष्मीबाई मेल झास शिवाजी महाराजांना पाहतात आणि त्यांची जी नजर आहे ती करणारी असते. नुसतं आपल्या पहा असा हा वीररस. याचा स्थायी भाव आहे उत्साह. म्हणजे कसं वीररस. स्थायी भाव आहे उत्साह, पराक्रम, शौर्य, धीरोदत्त प्रसंग अशा वर्णनातनं हा रस प्रकट होतो. आपण अनेक गाणी ऐकली असतील. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. अशी जी गाणी असतात, या गाण्याच्या माध्यमातून किंवा ती ऐकत असताना आपल्या मनात जे भाव प्रकट होतात की मीही असा शूर असायला पाहिजे. किंवा जेव्हा जेव्हा आपण शिवाजी महाराजांचे पोवाडे ऐकतो, हे पोवाडे ऐकताना आपल्या मनात जो भाव संचारतो त्याला वीररस किंवा उत्साह असं म्हटलं जातं. मॅडम, पुढचं रस बीभत्स. बीभत्स रस. याचा स्थायी भाव आहे जुगुप्सा. आपण एखाद्या सर्व्हिस मॅनला गोळी म्हणून टाकतो तेव्हा असं म्हणत नाही वा वा वा, एकदम आपला कारण तिथे घाण पडली असते, कावळे असतात, तिथे एखादा प्राणी मरून पडला असतो आणि त्याला तोडून तोडून खाल्ल्या जात. मग इथपर्यंतच एका बीभत्स रस नाही. आज जगामध्ये जे काही घडतंय, उदाहरण द्यायचं झालं तर निर्भया, स्त्री भ्रूण हत्या, हुंडा बळी, या ज्या काही वाईट वाईट गोष्टी जगात घडत आहेत या सर्व बीभत्स रसामध्ये येतात. हे जे वाईट आहे हे टाळल्या गेलाच पाहिजे, कारण हा जो रस आहे बीभत्स रस, याचा स्थायी भाव जुगुप्सा हा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. परंतु जो हे वाईट बघतो ऐकतो तेव्हाच त्या जुगुप्साचा बीभत्स रसामध्ये रूपांतर होत असतं. साडीतल्या 10 बाय 12च्या घरात कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीत आयुष्यभर किचकट पडलेला असतो. हे प्रसंग आपण बरेचदा बघितलेले आहेत. किंवा आपण वर्तमानपत्रामध्ये अनेक वेळा असं ऐकतो की एखादं अर्ध सापडलंय, कुत्र्याची टोळी त्याचं दस्ती तुटत आहे. किंवा सध्या जे प्रसंग सुरू आहे, पेपरमध्ये अनेक अशा घटना आपण बघतो आहे की अनेक पीपीटी किट किंवा अनेक ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज असतात त्यांचे, त्यानंतर मास्क असतात, ते एका ठिकाणी पडलेले आहेत, त्याच्याकडे कुणी बघत नाही. हे सगळं वातावरण पाहून माणसाच्या मनामध्ये किळस निर्माण होते, तिरस्कार निर्माण होतो. या भावनेतनं हा रस निर्माण होतो. मॅम, पुढचा रस भयानक. भयानक रस.
स्थायी भाव आहे भय. कोणत्या विद्यार्थी पहिल्यांदा शाळेत येतो त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असेल तर त्याला भीती वाटते, पण ही भीती आपल्याला घालवावी लागते. अशी भीती छोट्या मुलांच्या मनात बऱ्याच वेळा आढळून येते. पण हा व्हायरस ज्याला आपण भयानक म्हणतो त्याचा स्थायी भाव आहे भय. आपण टीव्हीवर पुष्कळ सिरियल्स पाहतो, त्याच्यामध्ये झी हॉरर शो किंवा काही अजून वेगवेगळ्या सिरियल झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण समजा ती सिरियल पाहतो हो खिडकीशी आपण बसलो आहे आणि सुरू झाली सिरियल. अमावस रात थी, अंधेरा था और तब तेवढ्यात आपल्याला कोणीतरी खिडकीतनं किती हात मारतात आणि आपण ओरडतो आ! अर्थातच ही भीतीयुक्त किंचाळणं, दरदरून घाम सुटणं, ततपप होणं, हृदयाची धडधड वाढणं आणि या रसामध्ये देखील डोळ्यामध्ये अश्रू आणि रोमांच आहे. पण प्रत्येक रसातल्या रोमांच आणि अश्रूचा अर्थ मात्र वेगळा आहे. असा हा भयानक रस स्थायी भाव आहे भय. भयानक रस, स्थायी भाव भय, युद्ध, मृत्यू, खून, राक्षस आणि स्मशान या सगळ्यांच्या वर्णनातून आपल्याला हा भाव निर्माण होतो. विद्यार्थी मित्र म्हणजे शिक्षक मित्रांनो, माफ करा, आपण जुन्या कोर्समध्ये मड्यावरची राख असा एक धडा बघितला होता. या धड्यामध्ये त्यातला जो कॅरेक्टर आहे, त्यातला जो चरित्र आहे, तो व्यक्ती जे मेलेली प्रेत असतात तर त्या मेलेल्या प्रेतावर जे दागिने असतात ते दागिने काढण्याचा तो काम करतो. आणि एके रात्री असं काम करताना, हे सगळं साहित्य काढत असताना त्या ठिकाणी खूप सारे कोल्हे येतात आणि त्या कोल्ह्यांसोबत त्याचं खूप मोठं संघर्ष होतो. आणि हे संघर्ष होताना त्याच्या मनात एक जी भीती असते की एक तर त्या प्रेताला दातखिळी बसलेली, त्याचे हात अडकलेले, बोट अडकलेली आणि इकडे ते कोल्हे त्याच्यावर आक्रमण करतात आहे. त्या वातावरणात ते एक भीती जी निर्माण होते, अशी अनेक सांगता येतात आणि हा रस कसा प्रकट होतो हे सांगता येतं. मॅडम पुढचा राग अद्भुत रस. विस्मय, आश्चर्य, त्याच्यामध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस पाहतो, उद्गारवाचक चिन्ह जिथे दिलेला आहे तो रस म्हणजे अद्भुत रस. बाळ जन्माला आलं की त्या बाळाला जसं जसं ते बाळ मोठं होत जातं खूप प्रश्न पडतात. मी कोण, कशासाठी, हे काय, हे जग काय आहे, हा चंद्र म्हणजे काय, ही चांदणी म्हणजे काय, खूप प्रश्न विचारून तो आई बाबांना अगदी कंटाळून सोडतो. पण माहितीये त्या मुलांना आपण प्रश्नांची उत्तरं नेहमीच दिली पाहिजे. आणि असं म्हणतात की जो वारंवार प्रश्न विचारतो आणि वारंवार प्रश्न विचारल्याने त्याची जी बुद्धी आहे ती कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या जशा उमलतात त्याप्रमाणे त्याची बुद्धी विकसित होत जाते. असा हा अद्भुत रस आहे. अद्भुत रसामध्ये डोळे विस्फारलेले असतात. अहो उदाहरण घ्या ना, तुम्ही मुंबईला फिरायला गेले आणि अचानक सलमान खान समोर उभा राहिला तर आपण असं थोडी म्हणणार अच्छा सलमान खान का, असं नाही म्हणणार. आपण उडी मारू आणि म्हणू आहा सलमान खान, आहा कॅटरीना कैफ, आहा ताजमहल, अर्थातच हा आहे अद्भुत रस आणि याचा स्थायी भाव आहे विस्मय. अद्भुत रस, स्थायी भाव आहे विस्मय. आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनातनं हा रस प्रकट होतो.
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला मुलांना देता येतात आणि या उदाहरणांच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीतनं आश्चर्य कसा प्रकट होतो किंवा आश्चर्य म्हणजे काय किंवा कोणत्या गोष्टीतनं आपल्याला असं आश्चर्य निर्माण करता येतं, असा हा अद्भुत रस. मॅडम, पुढचा रस शांत. शांत रस, याचा स्थायी भाव आहे क्षम. या रसापर्यंत खूप कमी लोक पोहोचतात, कारण जीवन जगत असताना वेगवेगळ्या संकटातून तो मनुष्य जातो. कधी वाईट, कधी आनंद, कधी रडतो, कधी हसतो. पण माहितीये, इतकं तुम्ही सगळं सांभाळता तेव्हा तुम्ही स्वतःला 10 मिनिटं दिवसातले द्या आणि स्वतःबद्दल विचार करा. आणि नक्कीच योगा, मेडिटेशन हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. आणि जर आपण हे केलं तर आपोआपच शांत रस, ज्याला आपण स्थायी भावाचा क्षम, हा आपल्या स्थायी भावाचं रूपांतर शांत रसामध्ये होऊ शकतं. आपण म्हणतो विवेकानंद, गौतम बुद्ध, श्रीराम यांच्या चेहरे आहेत, त्या चेहऱ्यांकडे तुम्ही पहा, आपोआप तुम्हाला शांतता लागेल आणि तुम्ही विचार कराल. आणि रोज 10 मिनिटं स्वतःसाठी द्या, स्वतःसाठी द्या आणि योगा, मेडिटेशन अवश्य करा. त्याचा स्थायी शांत रस. शांत रस, स्थायी भाव, शम, शांती. परमेश्वर विषयक भक्ती, भाव असलेल्या गोष्टी किंवा गाणी, अशा वातावरणामध्ये हा रस निर्माण होतो. सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजांकडे, प्रभू आमच्याने जीवना. अशी असंख्य भक्तिगीते आहेत की ज्या माध्यमातून आपण परमेश्वराची आराधना करतो आणि त्याचबरोबर परमेश्वराचं नामस्मरण करून आपण आपल्या मनाला शांतता प्रदान करतो. शिक्षक मित्रांनो, रसग्रहण म्हणजे कवितेचा आस्वाद घेता येणे. कविता वाचताना कवितेचा विषय, त्यातील घटना, एखादे व्यक्तिचित्र असेल तर ते आपल्या मनाला जाऊन भिडते. कवीच्या विचारांशी, भावनांशी आपलं मन जोडला जातो. यालाच रसग्रहण असं म्हणतात. कवितेतील रसग्रहण व स्थायी भाव या दोन्ही मधून निर्माण होतो काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे कवितेच्या वाच्यार्थ पलीकडे जाऊन कवितेतून व्यक्त होणारा भावार्थ समजून रसास्वाद घेणे. कवितेतील अर्थ सौंदर्य, भाव सौंदर्य, विचार सौंदर्य यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर वर्ग 9वीतील कविता या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न या वयाला या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही कविता आणि या कवितेमध्ये सुंदर असं विचार कवींनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जे भेदाभेद आहे किंवा जे माणसा माणसातली जी भेद आहे ती आपल्याला या माध्यमातून दूर करता येतात. तर कवितेतला हा जो भाव आहे हा प्रेक्षकांसमोर किंवा विद्यार्थ्यांसमोर मांडणे, याला काव्य सौंदर्य असं म्हटलं जाते. काव्य सौंदर्य असे जाणून घेऊया. कवीची मूळ संकल्पना, भावना, विचार, विशिष्ट शब्दरचना, अलंकार व वृत्त उपाय योजना, कवीचा अनुभव या सर्वांचा समावेश काव्य सौंदर्यात असतो. जर समजा आपण कविता शिकवतानाच विद्यार्थ्यांना
या गोष्टींचं उल्लेख त्या ठिकाणी आपण केला किंवा विद्यार्थ्यांना शॉर्ट नोट आपण काढायला जर सांगितली किंवा आपण त्यांना सांगितली की या कवितेमध्ये हा अलंकार आहे, अशी शब्दरचना आहे, हे वृत्त आहेत, तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना काव्य सौंदर्य करताना किंवा एखाद्या ओळीचं काव्य सौंदर्य लिहिताना खूप जास्त कष्ट जाणार नाही. कवितेचा विषय, आशय, विचार, मूल्य, संदेश, भावभावना यातून काव्य सौंदर्य प्रकट होत असते. त्या कवितेमध्ये विचार कोणते मांडण्यात आलेले आहेत, भावभावना काय आहेत, मूल्ये काय सांगितलेली आहेत, या गोष्टीतनं आपल्याला कुठल्याही ओळीचं काव्य सौंदर्य फार चांगल्या पद्धतीने करता येतो. कविता आवडणे व न आवडणे याचा समर्पक शब्दात सकारण कथन करणे म्हणजे काव्य सौंदर्य जाणणे होय. एखाद्याला एखादी कविता खूप छान पद्धतीने आवडते, एखाद्याला त्या कवितेमध्ये काहीच दिसत नाही, पण हे सांगता यायला पाहिजे, हे कथन करता आलं पाहिजे की मला ही कविता या कारणास्तव आवडलेली नाही. काव्य सौंदर्य, विचार सौंदर्य, अर्थ सौंदर्य व भाव सौंदर्य हे तिन्ही घटक परस्पर एकमेकांशी संबंधित असतात. कवितेचे काव्य सौंदर्य 3 मुद्द्यांवर धरून केले जाते. या 3 मुद्द्यांमध्ये फारसं काही फरक नसते. आपण बघितलं की काव्य सौंदर्य करताना जे भाषा सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य या सगळ्या जे 3 भाव आहेत, या तिन्ही गोष्टींमध्ये खूप जास्त असा फरक नसतो. ते एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात. कवितेमध्ये म्हणूनच त्याचा एकत्रित अनुभव येतो. कवितेत अल्प शब्दातून मोठा आशय व्यक्त झालेला असतो. कवितेतून अचूक शब्दांची निवड असते. कल्पनांच्या माध्यमातून, कधी प्रतिमांमधून तर कधी भाषिक वैशिष्ट्यांमधून कवितेचा आशय उलगडायला मदत होते. कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारणही तुम्हाला सांगता यायला पाहिजे. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल अहोले आणि चेंडू सुडी. आश्वासक चित्र या कवितेतलं कवी नीरजा यांनी जे आशय सांगितलाय किंवा छोट्या शब्दांमध्ये जो मोठा आशय यांनी सांगितलेला आहे, हे आशय जर आपल्याला कळलं तर आपल्याला त्या ओळींचं काव्य सौंदर्य फार चांगल्या पद्धतीने करता येतं. या ठिकाणी आपण काही काव्य पंक्तीचं रसास्वाद जो आहे किंवा काव्य सौंदर्य जे आहेत ते आपण बघणार आहोत. पहिल्या ज्या ओवी आहेत त्या मी या ठिकाणी सांगतो आहे. वर्ग 9वीची कविता आहे, जैसा वृक्ष नेणे, संत नामदेवांची कविता आहे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवागाठी पडून जाय. संत साहित्य काळातील नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन 12वे व 13वे या शतकातलं तत्वज्ञान आजही अधिक चांगल्या पद्धतीने उपयोगी पडू शकतो, हे तत्वज्ञान या ओळींमधनं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जैसा वृक्ष नेणे या अभंगामध्ये संत नामदेव यांनी झाडाचे प्रतीक वापरून संत सज्जनांची महती सांगितली आहे. संत संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, हीच संकल्पना नामदेवांनी यात कल्पित केलेली आहे. कृष्ण व सुदामा यांच्या भेटीचा आनंद त्या दोघांनाच माहीत आहे, पण त्या भेटीतून गरीब श्रीमंत, राजा व रंक यांतील अंतर कमी होतो. प्रभू श्रीराम व हनुमान, श्रीराम व शबरी हेच भाव संत नामदेवांनी प्रस्तुत अभंगामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाषा सौंदर्य. अभंग या प्राचीन लोकछंदात ही रचना आहे.
झाडाचे सर्वसामान्य प्रतीक वापरून साध्या सुबोध भाषेत कवितेचा आशय पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेमका उद्देश सांगून समाजाला योग्य शिकवण सहजपणे देण्याचे विलक्षण कल्पना शब्दांनी साधली आहे. आणि ही जी 2 ओळी आहेत हे शांत रसाची अनुभूती आपल्याला करून देतात. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी सांगितले की परमेश्वर भेटीचा आनंद, संत भेटीचा आनंद काही औरच असतो. संत नामदेव या ठिकाणी परमेश्वराच्या भेटीला महत्व देताना जीवाशिवाची भेट हे उदाहरण देतात. होता जीवा म्हणून वाचला शिवा, जीवा कर्तव्यपर मार्गक्रमण करताना ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांकरिता त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणांची आहुती दिली आणि हे सगळं करताना त्याने आपल्या कर्तव्याचं पालन केलेलं आहे, त्याचप्रमाणे परमेश्वर ही आपल्या भक्तांना सहकार्य करतो. जे परमेश्वराची साधना करतात, नामस्मरण करतात, परमेश्वर ही त्या सर्व भक्तांना आपलंसं करतो, मदत करतो, संकटातून सुखरूप बाहेर काढतो. आपण या ठिकाणी दुसरे एक उदाहरण पाहूया. कविता आहे निरोप आणि कवयित्री आहे पद्मा गोळे. उदाहरण आहे, अशुभाची सावली ही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. आशय सौंदर्य या कवितेचा आपण पाहूया, या ओळींचा आपण पाहूया. रणांगणावर शत्रूंशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्त चित्रण कवित्रीने या कवितेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते या आशयाची ही अभिव्यक्ती केली आहे. वेळ आल्यास आई स्वतःही जिजाऊ आणि लक्ष्मीबाई सारखी कणखर होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण सार्थकी करण्याचा प्रयत्न कवयित्रीने या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला असे अनेक उदाहरण देता येतात. आपण रोज वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो की अनेक सैन्य जे आहे, अनेक सैनिक जे आहे ते रणांगणावर लढाई करताना वीर गतीला प्राप्त होतात. प्रत्येक आईने जर असा विचार केला की मी माझ्या मुलाला त्या वीरगतीला, त्या ठिकाणी त्या वीरगती प्राप्त व्हायला कशाला पाठवू, तर देशाचं रक्षण करणं कठीण होईल. पण देशामध्ये अजून जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई सारखे अजून काही माते आहेत, अजून काही आई आहेत की ज्या आईंनी आपल्या मुलाला हे सगळं जाणून असतानाही रणांगणात पाठवलेलं आहे. यावरीचं काव्य सौंदर्य, युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्र कन्यांचे स्मरण करून कवी देत आहेत. आई आपल्या मुलावर अनुभवाची अशुभाची छायाही कधी पडू देत नाही. आपण वाचले आहे, जिजाऊंनी आपल्या मुलाचे रक्षण करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रेरित केले. संकट समयी स्वतः संकटाला सामोरे गेल्या. या ठिकाणी असंख्य वीर माताचे उदाहरण देता येईल. जेव्हा कल्पना चावला किंवा नीरजा हे आपलं कर्तव्य पार पडताना धरातीर्थी पडल्यात, हे एवढं सगळं जाणून असतानाही त्यांच्या आईंनी त्यांना कर्तव्यावर पाठवलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतात. या ओळींचं भाव्य सौंदर्य, प्रत्येक ओळीत 8 अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीर मातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरणार आहे. कवितेची रचना यमक प्रधान असून त्यामुळे गेयता व नाद अनुकूलता दिसून येते. कविता वीर रस प्रधान आहे. आईची ममता व कणखरपणा दोन्ही स्थिती
व भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा या कवितेला लाभलेली आहे. अतिशय मृदू स्वभावाची स्त्री प्रसंगी किती कणखर होऊ शकते हेच इतिहास आणि आजची ही असंख्य उदाहरणे आपल्याला सांगता येतात. आपण शेवटचं उदाहरण पाहूया. कविता आहे उत्तम लक्षण. स्वामी रामदासांची कविता आहे. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. या कवितेचा आशय सौंदर्य. उत्तम लक्षण या श्री दासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्वाची लक्षणे सांगितली आहे. माणसात असलेल्या परोपकारी वृत्तीची ओळख पटवून सांगण्याचा प्रयत्न या ओळींमध्ये करण्यात आलेला आहे. या कवितेचं काव्य सौंदर्य. प्रस्तुत समासात समर्थ रामदासांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण कोणाचेच उपकार घेऊ नये आणि समजा घेतलेच तर ते लवकर फेडावे, त्यातून स्वतःला लवकर मुक्त करावे, दुसऱ्यांना दुःख देऊ नये व कोणाचाही विश्वासघात करू नये. आपण आज अनेक वेळा ऐकतो की वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आई वडील प्रत्येक मुलांवर चांगले संस्कार करून सांभाळ करून एका प्रकारे त्यांच्यावर उपकारच करतात, पण मूल खरंच त्यांचा विश्वास संपादन करतात का? आज अनेक वृद्ध आपल्याला वृद्धाश्रमात दिसतात. खरंच आपला जन्म त्यांना पीडा द्यायला, दुःख द्यायला झाला आहे का? आपण त्यांचे खरंच स्नेही होऊ शकत नाही का? कर्तव्याला कर्तव्यानेच उत्तर देता येते हेच रामदासांनी प्रस्तुत चरणात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कवितेचं भाषा सौंदर्य. वरील ओळीमध्ये जनांसाठी सुंदर निरूपण केले आहे. घेऊ नये, राखू नये, करू नये अशा सोप्या भाषेमध्ये या ओवींमध्ये एक वेगळा प्रवाह आणलेला आहे. ओवी छंदांना साधीशी सुबोध भाषा वापरल्याने जनसामान्यांवर आपली तत्वे बिंबवण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला दिसतो. अशा साध्या सोप्या भाषेतनं आपल्याला किंवा रस निर्मितीच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना काव्य सौंदर्याकरता चांगलं लिखाण करता येईल या बाबतीत आपण फार चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. धन्यवाद. अतिशय उत्कृष्टपणे नवरस, स्थायीभाव आणि कवितेचा आस्वाद हा भाग आजच्या या दोघांनीही अतिशय सुंदर अशा पद्धतीने घेतलेला आहे. आणि नवरसांचं सादरीकरण पाटील मॅडमनी, वर्षा बाकरे पाटील मॅडम यांनी आपल्या नृत्यातून आणि हावभावातून अतिशय सुंदर असं व्यक्त केलेलं आहे. देणाऱ्याने दानी असावं, घेणाऱ्याने ऋणी असावं, दोघांच्याही डोळ्यात एकमेकांसाठी पाणी असावं. देणारा अतिशय मनापासून देत असतो आणि घेणाऱ्याने तेवढेच मनापासून घ्यावे आणि ते इतरांपर्यंत पोहोचवावे. खरं तर आपल्या या रोजच्या या उपक्रमाचा खरा हाच उद्देश आहे आणि हा आपला उपक्रम त्याच उद्देशातून सुरू झालेला आहे. आजच्या या दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार.